तुमच्या घरात रोज खाल्ला जाणारा हा छोटासा पदार्थ फक्त चव वाढवत नाही, तर शरीराला ताकद, ऊर्जा आणि अनेक पोषक घटक देण्याचे काम करू शकतो. पण तो योग्य पद्धतीने खाला नाही, तर त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. हा पदार्थ कोणता आहे जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आपल्या पुन्हा एकदा सर्वांचे आपल्या या आरोग्य मंत्री या चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या प्रत्येकाच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतो, जो बाजारात अगदी कमी किमतीत मिळतो, पण त्यामध्ये दडलेले पोषण मूल्य खूप मोठे आहे. होय मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत शेंगदाण्याबद्दल. आपण अनेकदा शेंगदाणे फक्त चव म्हणून खातो. चहासोबत, पोहेमध्ये, चटणीमध्ये किंवा हिवाळ्यात भाजून तो खात असतो. पण त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, की हा छोटासा शेंगदाणा आपल्या शरीराची प्रोटीन, चांगले फॅट्स, जीवनसत्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत ठरू शकतो. म्हणूनच शेंगदाण्यांना अनेकदा गरिबांचा बदाम असं म्हटलं जातं. कारण बदामासारखे अनेक पोषक घटक यामध्ये आढळतात. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होऊ शकतात, हृदय, हाडे, स्नायू आणि त्वचेसाठी ते कसे उपयुक्त ठरू शकतात, मधुमेह असणाऱ्या लोकांनी शेंगदाणे का खावे आणि खावे की नाही, शेंगदाणा खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण किती असावे, आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की शेंगदाणे खाताना कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजच्या काळात आपण महागड्या ड्रायफ्रुट्सच्या मागे धावतो, बदाम खातो, काजू, अक्रोड यांना खूप महत्त्व देतो. पण आपल्या घरात अगदी सहज मिळणाऱ्या शेंगदाण्याकडे मात्र अनेकदा आपलं दुर्लक्ष आपण करतो. खरं पाहता शेंगदाण्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन ई, बी या सगळे जीवनसत्व आढळतात. तर हे घटक शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सामान्य कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. बरोबर. शेंगदाण्यांचा पहिला मोठा फायदा, हृदयाच्या आरोग्यासाठी मदत. तर मित्रांनो, अनेक लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. पण योग्य प्रमाणात खाल्ल्याने शेंगदाणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये असणारे मोनो अनसॅच्युरेट आणि पॉली अनसॅच्युरेट फॅट्स शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलला समर्थन देण्यास मदत करू शकतात. यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी संतुलित आहाराचा एक भाग म्हणून शेंगदाण्यांचा समावेश केला जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ असू दे, तो अतिप्रमाणात खाणे योग्य नसतं. प्रमाणात घेतलेला आहारच शरीरासाठी फायदेशीर ठरतो. आता दुसरा फायदा, मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय. मित्रांनो, शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजेच ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याऐवजी हळूहळू बदलण्यास मदत होऊ शकते. यामध्ये असणारे प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवतात. त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नेहमी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार ठरवणे महत्वाचे आहे. आता तिसरा फायदा, शरीराची ताकद आणि स्नायूंसाठी मदत. तर मित्रांनो, वय वाढल्यानंतर किंवा जास्त मेहनत करणाऱ्या लोकांसाठी शरीराला पुरेसे प्रोटीन मिळणे खूप आवश्यक असते. शेंगदाण्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन आढळते. हे प्रोटीन स्नायूंची देखभाल करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करू शकते. ज्यांना सतत थकवा जाणवतो अशा लोकांसाठी संतुलित आहारात शेंगदाण्यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. आता चौथा मोठा फायदा, हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी. मित्रांनो, आपल्या शरीराचा मजबूत आधार म्हणजे आपली हाडे. वय वाढल्यानंतर अनेक लोकांना हाडांची कमजोरी, सांधेदुखी, गुडघ्यांमध्ये कडकपणा किंवा शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो. तर यासाठी शरीराला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारख्या खनिजांची गरज असते. शेंगदाण्यांमध्ये ही महत्वाची खनिजे आढळतात. तर ही पोषक तत्वे हाडांच्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या सामान्य कार्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. विशेषतः ज्या लोकांच्या आहारात पोषणाची कमतरता असते, त्यांनी संतुलित आहाराचा भाग म्हणून शेंगदाण्यांचा समावेश करू शकतात. पण मित्रांनो, फक्त एक पदार्थ खाल्ल्याने हाडे मजबूत होत नाहीत. त्यासोबत नियमित हालचाल, व्यायाम, पुरेसा सूर्यप्रकाश आणि संतुलित आहार तितकाच महत्वाचा आहे. आता पाचवा फायदा, तो म्हणजे रक्ताची कमतरता आणि थकवा कमी करण्यासाठी. मित्रांनो, शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाली तर सतत आपल्याला थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, चक्कर येते किंवा थोडे काम केल्यानंतरही दम लागतो. अशा समस्या आपल्याला जाणवू शकतात.
तर शेंगदाण्यामध्ये आयर्न म्हणजेच लोह आणि फोलेट सारखे पोषक घटक आढळतात. तर हे घटक शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. रेड सेल शरीरात रक्ताचे प्रमाण योग्य असेल तर ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते आणि ऊर्जा टिकून राहते. म्हणूनच शेंगदाणे हे ताकद देणारे पौष्टिक अन्न म्हणून ओळखले जातात. विशेषतः जे लोक लवकर थकतात त्यांनी आपल्या आहाराकडे नक्की लक्ष दिले पाहिजे. आता 6वा फायदा, त्वचा आणि केसांसाठी. मित्रांनो, सुंदर त्वचा आणि मजबूत केसांसाठी फक्त बाहेरून काळजी घेणे पुरेसे नसतं. आपल्या शरीराला आतून योग्य पोषण मिळणे देखील आवश्यक असतं. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई, चांगले फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट आढळतात. तर हे घटक त्वचेचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी मदत करू शकतात. व्हिटॅमिन ई त्वचेला संरक्षण देण्याचे महत्त्वाचं पोषक तत्व मानलं जातं. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच शेंगदाण्यामधील पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी देखील उपयोगी ठरू शकतात. केसांची वाढ आणि मजबूतीसाठी शरीराला प्रोटीन, झिंक आणि इतर पोषक घटकांची गरज असते. म्हणूनच मित्रांनो, संतुलित आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. आता 7वा फायदा, मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव ही एक खूप मोठी समस्या बनलेली आहे. कामाचा इतका प्रेशर असतो, चिंता असते किंवा सतत विचार, यामुळे मानसिक थकवा आपल्याला सतत जाणवू लागतो. शेंगदाण्यामध्ये बी समूहातील जीवनसत्वे, मॅग्नेशियम आणि चांगले फॅट्स आढळत असतात. तर हे पोषक घटक मेंदूच्या सामान्य कार्यासाठी महत्वाचे असतात. योग्य आहारामुळे शरीरासोबत मनालाही ऊर्जा मिळण्यास मदत होते. म्हणूनच फक्त शरीराची नाही तर मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. 8वा फायदा, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकविण्यासाठी. तर मित्रांनो, आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे शरीराची संरक्षण व्यवस्था आहे. ही मजबूत असेल तर शरीराला अनेक सामान्य आजारांशी लढण्यास मदत मिळते, बरोबर. तर शेंगदाण्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट सारखे घटक असतात. हे शरीराच्या सामान्य संरक्षण यंत्रणेसाठी उपयुक्त ठरू शकतात. विशेषतः म्हणजे हिवाळ्यात भाजलेले शेंगदाणे खाण्याची खूप आधीपासून परंपरा आहे. आपल्या घरामध्ये अनेक वर्षांपासून आपण हे खात आलो आहे. कारण ते शरीराला ऊर्जा देतात आणि थंडीच्या दिवसात उष्णता टिकवण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार शेंगदाण्यांचे महत्त्व मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये प्रत्येक पदार्थाची प्रकृती आणि शरीरावर होणारा परिणाम सांगितलेला आहे. शेंगदाणे हे पौष्टिक आणि ऊर्जा देणारे अन्न मानले जाते. ते शरीराला बळ देण्यास मदत करतात. परंतु प्रत्येक व्यक्तीची शरीर प्रकृती वेगळी असते. काही लोकांना शेंगदाणे सहज पचतात, तर काही लोकांना गॅस होतो, जडपणा जाणवतो किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात. म्हणूनच आपल्या शरीराला काय योग्य आहे हे समजून घेणं आधी खूप महत्वाचं आहे. शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत कशी आहे? मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, शेंगदाण्याचं महत्त्व तर कळलं, पण शेंगदाणे कसे खावेत? कारण योग्य पद्धतीने खाले तर त्याचा फायदा जास्त मिळू शकतो, बरोबर. शक्यतो भाजलेले शेंगदाणे खा. मीठ जास्त असलेले किंवा तळलेले शेंगदाणे कमी प्रमाणात घ्या. प्रमाण नेहमी लक्षात ठेवा. हळूहळू चावून खा, जेणेकरून पचन व्यवस्थित होईल. सामान्यतः 30 ते 50 ग्रॅम शेंगदाणे अनेक लोकांसाठी पुरेसे प्रमाण असू शकतं. पण ज्यांना वजन वाढ, ॲलर्जी, पचनाच्या समस्या किंवा काही आरोग्य समस्या आहेत, त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. शेंगदाणे आणि गुळाचं अद्भुत मिश्रण. मित्रांनो, आपल्या भारतीय परंपरेमध्ये शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण खूप जुन्या काळापासून खाल्ले जातं, बरोबर. मी तर खूप खाल्लेलं आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये शेंगदाणे गुळाचे लाडू, चिक्की किंवा साधे शेंगदाणे आणि गुळ खाण्याची पद्धत आहे. यामागे केवळ चव नाही तर आरोग्याचं कारण देखील आहे. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, चांगले फॅट्स आणि अनेक खनिजे असतात. तर गुळामध्ये लोह आणि काही खनिजे आढळतात. दोघांचं मिश्रण शरीराला ऊर्जा देण्यास मदत करू शकते. ज्या लोकांना दिवसभर थकवा जाणवतो, काम करण्यासाठी ऊर्जा कमी वाटते, त्यांनी संतुलित आहाराचा भाग म्हणून शेंगदाणे आणि गुळाचा योग्य प्रमाणात समावेश करू शकतात. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, गुळ जरी साखरेपेक्षा काही पोषक घटक असलेला पदार्थ असला तरी तो देखील गोड पदार्थ आहे. म्हणूनच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी प्रमाणाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ कोणती? मित्रांनो, कोणताही पौष्टिक पदार्थ योग्य वेळी घेतला तर त्याचा फायदा अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो. शेंगदाणे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये, दुपारच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या अगदी हलक्या स्नॅक्स म्हणून घेऊ शकता.
सकाळी भिजवलेले किंवा भाजलेले शेंगदाणे काही लोकांना पचायला अगदी सोपे वाटतात. तुम्ही ते उपमा, सॅलड किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून देखील खाऊ शकता. पण रात्री झोपण्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात शेंगदाणे खाणे टाळणे चांगलं आहे. कारण काही लोकांना ते जड जाऊ शकतात आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. ओके. शेंगदाणे खाल्ल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्यात? मित्रांनो, अनेक लोक शेंगदाणे खातात पण काही छोट्या चुका करतात. पहिली चूक म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त खाणे. शेंगदाणे पौष्टिक आहे पण त्यामध्ये कॅलरीज आणि नैसर्गिक चरबी देखील असते, म्हणून जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. दुसरी चूक म्हणजे खूप मीठ लावलेले किंवा तळलेले शेंगदाणे खाणे. बाजारातील अगदी चटपटीत शेंगदाण्यामध्ये मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे साधे भाजलेले शेंगदाणे हा चांगला पर्याय ठरतो. आणि तिसरी चूक म्हणजे शेंगदाणे नीट न चावता पटकन खाणे. पचण्यासाठी अन्न व्यवस्थित चावून खाणे खूप महत्वाचं आहे. कोणत्या लोकांनी शेंगदाणे खाताना काळजी घ्यावी? मित्रांनो, शेंगदाणे अनेकांसाठी फायदेशीर असले तरी काही लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे त्यांनी ते खाऊ नयेत. ॲलर्जीमुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतो, खाज येऊ शकते, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच ज्यांना पचनाच्या समस्या वारंवार होतात त्यांनी कमी प्रमाणात सुरुवात करावी. ज्यांना किडनीचा आजार आहे, विशेष वैद्यकीय काही समस्या असतील किंवा डॉक्टरांनी काही पदार्थ टाळण्यास सांगितलं असेल, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहणार आहे. ओके. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी देखील प्रमाण त्यांचं कमी करायचं आहे. एकूण आहार लक्षात घेऊन शेंगदाणे खायचे आहेत. ओके. आता शेंगदाण्याचा आरोग्यदायी वापर कसा करावा? मित्रांनो, शेंगदाणे फक्त तसेच खाण्यापेक्षा त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता. भाजलेले शेंगदाणे, शेंगदाण्याची चटणी, पोहे किंवा उपमा उपमा आहे त्याच्यामध्ये टाकून शेंगदाणे खाऊ शकता. सॅलडमध्ये टाकून शेंगदाणे खाऊ शकता. शेंगदाणे आणि गूळ योग्य प्रमाणात अशा प्रकारे तुम्ही आपल्या आहारात सहजपणे त्यांचा चिक्की वगैरे करून समावेश करून तुम्ही खाऊ शकता. किंवा म्हणजे शेंगदाणे म्हणजे फक्त चव नाही तर पोषणाचं खनिज आहे. मित्रांनो, आपण अनेकदा महागडे ड्रायफ्रुट्सच्या मागे धावतो, बदाम, काजू, अक्रोड यांना महत्त्व देतो. पण आपल्या घराच्या जवळ सहज मिळणारा आणि कमी किमतीत उपलब्ध असणारा शेंगदाणा देखील पोषणाने भरलेला आहे. म्हणूनच त्याला गरिबांचा बदाम असं म्हटलं जातं आणि सुरुवातीलाही सांगितलं होतं. पण लक्षात ठेवा, आरोग्य टिकवण्यासाठी फक्त एकच पदार्थ पुरेसा नसतो. शेंगदाण्यासोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे. शेंगदाण्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट इथे मी सांगते, लक्षात ठेवा मित्रांनो. आज आपण शेंगदाण्याचे अनेक फायदे जाणून घेतले, पण शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आरोग्य हे एका दिवसात तयार होत नाही. आपण रोज जे खातो, ज्या सवयी ठेवतो आणि ज्या प्रकारे जीवन जगतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर हळूहळू दिसून येतो. शेंगदाणे हा नक्कीच एक पौष्टिक पदार्थ आहे, पण त्याला आपल्या संपूर्ण आरोग्याचा एक भाग म्हणून पाहिले पाहिजे. फक्त एक शेंगदाणे खाल्ले आणि बाकी जीवनशैली चुकीची ठेवली तर अपेक्षित फायदा मिळणार नाही. त्यासोबत शरीराला हालचाल हवी, योग्य झोप पाहिजे, पुरेसे पाणी प्यायला पाहिजे आणि संतुलित आहार देखील आवश्यक आहे. शरीरासाठी छोट्या छोट्या सवयी महत्वाच्या असतात, बरोबर? तर मित्रांनो, आपण गाडीची आपल्या गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो, बरोबर? आपल्या घराची स्वच्छता करतो, मोबाईल अपडेट करतो, पण अनेकदा आपल्या शरीराकडे लक्ष देणे विसरतो. हे शरीर आपल्या आयुष्यभराचं घर आहे. जर शरीर निरोगी असेल तर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो, आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकतो. म्हणूनच आरोग्याची काळजी मोठ्या बदलांनी नाही तर छोट्या छोट्या सवयींनी सुरू होते. आजपासून तुम्ही काही छोट्या गोष्टी सुरू करू शकता. सकाळी पौष्टिक नाश्ता करा, रोज थोडा व्यायाम करा किंवा चालणे करा, नैसर्गिक पदार्थांना आहारात स्थान द्या, पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी करा. ओके. शेंगदाणे घेण्यापूर्वी काही गोष्टी इथे लक्षात ठेवा. मित्रांनो, बाजारातून शेंगदाणे घेताना त्यांचा दर्जा नक्की तपासा. चांगल्या प्रतीचे, स्वच्छ आणि ताजे शेंगदाणे निवडा. जुने किंवा खराब झालेले शेंगदाणे खाणे टाळायचे आहेत. शक्य असल्यास घरी भाजून घेतलेले शेंगदाणे अधिक चांगला पर्याय ठरू शकतात. तसेच प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. ज्यांना शेंगदाणे खाल्ल्यावर त्रास होतो त्यांनी ते टाळायचे आहे किंवा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. तर शेंगदाणे आणि आपली भारतीय परंपरा. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी अनेक पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवलेले होते. त्यामागे त्यांचे अनुभव आणि आरोग्याचे ज्ञान होते. शेंगदाणे, गूळ, तीळ, डाळी किंवा कडधान्य यांसारखे पदार्थ आपल्या पारंपरिक आहाराचा भाग होते. तर आज आपण
पुन्हा त्या नैसर्गिक पदार्थांकडे वळण्याची गरज आहे. कारण निसर्गाने दिलेले साधे पदार्थ अनेक वेळा आपल्या शरीरासाठी योग्य, खूप उपयुक्त ठरू शकतात. आता मित्रांनो, अगदी शेवटचा पॉइंट आहे. मित्रांनो, छोटासा दिसणारा हा शेंगदाणा हा फक्त एक स्नॅक नाहीये. तो प्रोटीन, खनिजे आणि पोषणाने भरलेला एक नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतला तर तो आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग बनू शकतो. म्हणून आजपासून आपल्या आहाराकडे थोडं अधिक लक्ष द्या. महागड्या गोष्टींच्या मागे धावण्याआधी आपल्या घरात उपलब्ध असलेल्या या पौष्टिक पदार्थांची किंमत तुम्हाला ओळखायची आहे. कारण अनेक वेळा आरोग्याचे रहस्य आपल्या स्वयंपाकघरातच लपलेलं असतं. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. आणि मित्रांनो, आपल्या आरोग्याची माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तितका त्यांना फायदा होणार आहे. आणि जर तुम्ही आपल्या आरोग्य मंत्र चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच सोप्या, नैसर्गिक आणि आरोग्यदायी माहितीसाठी. आपल्यासोबत या चॅनलला जोडलेले राहा आणि स्वस्थ राहा, आनंदी राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.